नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण या ठिकाणी बघत आहोत. शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे. दुसरा टप्पा सेकंड फेज यादी आज जाहीर झालेली आहे आणि त्यासोबतच काय काय डिटेल आहे, किती जागा आल्या, कोणत्या प्रवर्गाला किती आणि इतर सर्व बाबींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. बघा, अलीकडेच या ठिकाणी 21/5/2025 म्हणजेच आज प्रेस नोट पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती टेट 2022 दुसरा टप्पा ही यादी जाहीर झालेली आहे. ह्याच्यात काही माहिती दिली आहे ती आपण प्रथम बघूया. बघा काय म्हणत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 12वी अध्यापक विद्यालयातील शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदांच्या भरतीचा प्रथम टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. सदर टप्प्याअंतर्गत दिनांक 25 फेब्रुवारी 2024, दिनांक 25 जून 2024, दिनांक 30 जुलै 2024 व दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय या प्रकारात यापूर्वी प्रथम टप्प्यात 21,678 जाहिरातींच्या पदभरतीबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. शासनपत्र दिनांक 10/9/2024 नुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आता शिक्षक निवडीची कार्यवाही करण्यात येत आहे. इथून आपल्या दुसऱ्या टप्प्याबद्दलची माहिती सुरू होत आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्थाकडून व मुलाखतीशिवाय म्हणजे विना मुलाखत उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाकडून शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात 18 जिल्हा परिषदांचा लक्षात घ्या 468, 13 मनपाच्या 362, 57 नगरपालिका परिषदाच्या 221 व 25 खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 537 अशा एकूण 1588 रिक्त पदांच्या भरतीसाठी मागणी नोंदवण्यात आली आहे. म्हणजे या सेकंड टप्प्यामध्ये फक्त 1588 पदे विना मुलाखत भरण्यात आलेली आहे. तसेच मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनामध्ये 8,733 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. बघा, आता काही मुद्दे इथे आरक्षण निहाय पदे कशी आहे ते सर्व देण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा व शिफारस झालेल्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. आरक्षण निहाय रिक्त पदे: अनुसूचित जाती 182, अनुसूचित जमाती 131, विमुक्त जाती अ 46, भटक्या जमाती ब 27, भटक्या जमाती क 45, भटक्या जमाती ड 31, विशेष मागास प्रवर्ग 22, इतर मागास प्रवर्ग 217, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 137, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग 189, खुला 559 याप्रमाणे एकूण 1586 पदे आहेत. आरक्षण निहाय शिफारस झालेले उमेदवार म्हणजे कोणत्या आरक्षणानुसार किती उमेदवार शिफारस झाले ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अनुसूचित जाती 135, अनुसूचित जमाती 64, विमुक्त जमाती अ 37, नंतर भटक्या जमाती ब 26, भटक्या जमाती क 22, भटक्या जमाती ड 14, विशेष मागास प्रवर्ग 6, इतर मागास प्रवर्ग 168, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 107, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग 133, खुला 402 याप्रमाणे एकूण 1114 पदे आहेत. हे लक्षात घेऊया. आता बघा, गटनिहाय पदे जर बघतो म्हटलं तर पहा या ठिकाणी गटनिहाय रिक्त पदे इयत्ता 1ली ते 5वी 892, इयत्ता 6वी ते 8वी 322, इयत्ता 9वी ते 12वी
222 220 पदे, इयत्ता 11वी-12वी 154, याप्रमाणे 1588 पदे. गटनिहाय शिफारस झालेले उमेदवार इयत्ता 1ली ते 5वी 554, इयत्ता 6वी ते 8वी 210, 9वी ते 10वी 216, 11वी-12वी 134, याप्रमाणे 1114 उमेदवार शिफारस झालेले आहे. माध्यमनिहाय रिक्त पदे मराठी 1251, उर्दू 258, हिंदी 53, तमिळ 2, बंगाली 23, तेलुगू 1, याप्रमाणे एकूण 1588 आहेत. माध्यमनिहाय शिफारस झालेले उमेदवार मराठी 963, उर्दू 100, हिंदी 35, बंगाली 16, याप्रमाणे एकूण 1114 आहे. उमेदवारांना दिनांक 11 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 व दिनांक 10 एप्रिल 2025 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण करणेबाबत दुरुस्त करणेबाबत सुविधा देण्यात आली होती. उमेदवारांना दिनांक 25/4/2025 ते 2 मे 2025 व दिनांक 6 मे 2025 ते 8 मे 2025 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा देण्यात आली होती. बघा, दिनांक 21/5/2025 म्हणजे आज रोजी स्थानिक संस्था व मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यानंतर मुलाखतीसह उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या मुलाखतीसाठीची कार्यवाही प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आणखी मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू ही यादी प्रसिद्ध व्हायची आहे. पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे, मागणी इत्यादी बाबी बघा edupavitra2022@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे ज्या बांधवांचं अभियोग्यताधारक बांधवांचं या दुसऱ्या टप्प्यामध्ये निवड झाली आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.